आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण सगळं पाहिलं आणि देशातलं राजकारण पाहिलं तर करमाळ्याचे आमदार हुशार आहेत की मोहिते पाटील हे पूर्वी जिल्ह्याचं नेतृत्व करायचे राष्ट्रवादीचं. त्यानंतर मोहिते पाटलांचं सुद्धा जिल्हाभर वलय असल्यामुळं मोहिते पाटलांचं कायमस्वरूपी करमाळा माडा या मतदारसंघात सुद्धा काम राहिलेलं आहे. सोलापूरचं आपण पाहिलं तर सोलापूरमधल्या 6 विधानसभापैकी 5 भाजप मित्रपक्षाचे होते, एक फक्त काँग्रेसचा होता. माळशिरसचं तुम्ही माडा विधानसभा लोकसभा मतदारसंघ पाहिलं तर तिथं सुद्धा तुम्हाला तशीच परिस्थिती की 5 ठिकाणी जवळपास तुम्हाला जवळपास आमदार रामसाहेब 6च्या 6 ठिकाणी तुम्हाला मित्रपक्ष होते. त्या अंतर्गत नादात कोणी तिसरा लाभ घेतो तसंच झालं. करमाळ्यात सुद्धा नेतृत्व चांगले होते परंतु एकोपा नसल्यामुळं अथवा करमाळ्यातल्या स्थानिक जनतेने सुद्धा एक निर्णय घ्यायला पाहिजे की आपल्या स्थानिक आमदार पाहिजे का. करमाळ्यात आपण पाहिलं तर करमाळ्यामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व आहे, त्या खालोखाल धनगर समाज आहे मोठ्या प्रमाणात. दुर्दैवाचा भाग आहे की आपण गडकरी साहेब सगळ्या जगभर देशभर चर्चिले जातात नावात की रस्त्यांमुळं. भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात त्यांनी रस्ते चांगले केले पण उजनीतलं पाणी नियोजन होताना सुद्धा ते योग्य रीतीने झालं पाहिजे ते सुद्धा कुठेतरी पाहून येतो. करमाळ्याचा तुम्हाला विकास इतक्या गतीने व्हायला पाहिजे तो झालेला नाही. तुम्हाला खेचून निधी आणून खेचून विकास करणारा नेतृत्व तिथं गरज आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे ते दिसत नाही तुम्हाला. आता आपण जर काही भागात अकलूज बघितलं, पंढरपूर बघितलं, त्या ज्या प्रमाणात विकास होतोय करमाळा सुद्धा सोलापूर जिल्ह्याचा भाग आहे. हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सांगाली आमच्या स्पेशल सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, करमाळा विधानसभा मतदारसंघ हा करमाळा विधानसभा मतदारसंघ इथले जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदार साहेबांनी जितके पक्ष बदललेत त्याच्यामुळे ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेले आहेत. एवढी पक्ष बदलण्याची वेळ त्यांच्यावरती का आली? इथलं राजकारण नेमकं कोणत्या पद्धतीचं आहे? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण सगळं पाहिलं आणि देशातलं राजकारण पाहिलं तर करमाळ्याचे आमदार हुशार आहेत असं म्हणावं लागेल. कारण जे सध्या सगळीकडे चाललंय त्याचा अभ्यास करून ते हे विचार करतात की आपले नेतेच जर स्थिर नाहीत तर आपण सुद्धा परिस्थिती बघून आणि लोकांचा कल बघून निर्णय घ्यावा असा विचार करून ते कधी शरद पवारांकडे असतात, कधी अजित पवारांकडे असतात. अपक्ष म्हणून पण ते लढलेले आहेत. आता ते तसे मूळचे माड्याचे परंतु त्यांनी करमाळ्यात मतदारसंघात त्यांनी उमेदवारी करून तिथं आमदारकी सुद्धा मिळवली. त्याच्या अगोदर त्यांना अपयश आलं होतं परंतु या टप्प्यात मात्र त्यांना विजय मिळालेला आहे. संजय मामा शिंदेबद्दल आपण बोललो तर संजय मामा शिंदेची सध्याची परिस्थिती कशी आहे? त्यांची आमदारकी येतीये की जातीये? आता आपण मगापासून चर्चा करताना आपल्याला एक जाणवतं की मोहिते पाटील हे पूर्वी जिल्ह्याचं नेतृत्व करायचे राष्ट्रवादीचं. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा जिल्ह्यात सुद्धा असताना करमाळ्यात पूर्वी जगताप ही गट प्रस्त मोठं होतं आणि त्यानंतर मोहिते पाटलांचं सुद्धा जिल्हाभर वलय असल्यामुळं मोहिते पाटलांचं कायमस्वरूपी करमाळा माडा या मतदारसंघात सुद्धा काम राहिलेलं आहे. बरोबर. आणि यांचा प्रभाव आहे, यांची लोक तिथं आहे. मागच्या इलेक्शनला संजय मामांचा पराभव झाला तिथं कुठंतरी मोहिते पाटलांचा सुद्धा पराभव हात होता अशी चर्चा होती. कारण का तर 2009ला जो मोहिते पाटलांचा जयसिंह मोहिते पाटलांचा पंढरपूरमध्ये पराभव झाला होता त्याची पडसाद सगळे नंतरच्या राजकारणात भरपूर उमटलेले दिसले निवडणुकात वगैरे. का तर मोहिते पाटलांना असं वाटलं की ज्यांनी ज्यांनी आपला विरोध केलाय त्यांना विरोध होतो त्यांचा पण इलेक्शनमध्ये, हे साहजिक आहे. संजय मामा शिंदे हे करमाळ्यात गेले, करमाळ्यातून ते विजय झाले. कारण का तर करमाळ्यातले जे स्थानिक नेते होते आणि स्थानिक नेतृत्व करणाऱ्यामध्ये दुफळी पडली आणि त्यांच्या वादाचा कुठेतरी लाभ संजय मामा शिंदेना झाला. बागलगड असेल अथवा मागचे विद्यमान आमदार नारायणराव पाटील असतील, जयवंतराव जगताप असतील, कुठंतरी ह्यांच्यात जो एकोपा राहिला नाही त्याचा परिणाम कुठंतरी संजय मामाला संधी मिळाली आणि ते तिथं आमदार झाले. लोकसभेचा निकाल सर लागला. या लोकसभेच्या निकालावरून तुमचे एक विश्लेषण काय सांगतं की करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा नेमकं काय होईल? हे लोकसभेला जर आपण पाहिलं तर लोकसभेला कसं आहे सोलापूरच्या की एका लोकसभा मतदारसंघाला 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. सोलापूरचं आपण पाहिलं तर सोलापूरमधल्या 6 विधानसभापैकी 5 भाजप मित्रपक्षाचे होते, एक फक्त काँग्रेसचा होता. माळशिरसचं तुम्ही माडा विधानसभा लोकसभा मतदारसंघ पाहिलं तर तिथं सुद्धा तुम्हाला तशीच परिस्थिती की 5 ठिकाणी जवळपास तुम्हाला जवळपास आमदार रामसाहेब 6च्या 6 ठिकाणी तुम्हाला मित्रपक्ष होते सगळे. तरी सुद्धा ह्या दोन्ही मतदारसंघात फटका बसला. का तर त्यावेळेस जरांगे फॅक्टर चालला, इथं प्रभाव आहे. आत्ताच्या लोकसभेला बघितलं तर करमाळा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटलांना आघाडी आहे, मतांची आघाडी आहे. तिथं मोहिते पाटलांचं पारंपरिक काम आहे. लोकसभे वेगळी, विधानसभा वेगळी. विधानसभेला यावेळेस
शरद पवार गटाकडून नारायणआबा पाटील हे उमेदवार असतील असं सुतोवाच झालेलं आहे ऑलरेडी. त्यामुळं समोरून संजय मामा थांबतात, तर संजय मामा त्यांना तुल्यबळ ठरू शकतात. परंतु संजय मामांना जे मागच्या वेळेस साथ दिली त्यांनी ते पुन्हाकडे असतील. शरद पवार यावेळेस करतात, कारण रश्मी बागल असो अथवा जगताप असो हे कुठेतरी स्थिर दिसत नाहीत. आणि यांच्या सगळ्या कारखानदारी, यांच्या सहकारी संस्था ते सुद्धा टिकवण्याच्या नादात हे जिकडे तिकडं पळत असतात सगळे. त्यामुळं ह्या दोघात जर लढत झाली तर त्यांच्या बाजूनी कोण वळ. आता नारायण पाटलांच्या बाजूनी मोहिते पाटील आहेत, सगळ्यांना जग जाहीर आहे. परंतु संजय मामाच्या पाठीमागं अजित पवार प्लस तिथली शिवसेना पण करमाळ्यात चांगली कार्यरत आहे. एकनाथ शिंदेचा गट तेवढा स्ट्रॉंगली उभारणार का मागे, तो सुद्धा फॅक्ट बघावा लागणार आहे. आणि इंटरनल राजकारणात तिथल्या नेते जे आता विभागलेले आहेत एकमेकात, तर तो परत फॅक्टर तिथं तसा दिसेल का, हा फार महत्त्वाचा भाग आहे. करमाळ्याबाबत सर आपण बोललो की 2014 असेल किंवा ही असेल तर खूप गटतट, खूपच काट्याने काट्या काढावं असं सगळं ते होतं. तर आता ती त्याच पद्धतीने होईल, निकाल पण त्याच पद्धतीनं लागेल की परिस्थिती थोडीशी 1 to 1 आहे. आपण पाहिलंय करमाळा असो आता कुठेही असो, तुमच्या अंतर्गत नादात कोणी तिसरा लाभ घेतो. तसंच झालं करमाळ्यात सुद्धा. नेतृत्व चांगले होते परंतु एकोपा नसल्यामुळं अथवा करमाळ्यातल्या स्थानिक जनतेने सुद्धा एक निर्णय घ्यायला पाहिजे की आपल्या स्थानिक आमदार पाहिजे का, हे तिथं नाही झाल्यामुळे हे फटके बसले. आता यावेळेसचं चित्र असं आहे की नारायण पाटलांच्या बाजूने मोहिते पाटील आहेत, मोहिते पाटलांचं मानणारा वर्ग आहे, तो काय भूमिका घेतो. आणि संजय मामा आता समीकरणं परत कशी जुळवतात नवीन, आणि ते अपक्ष उभारतात का आता परत महायुतीच्या कुठल्या चिन्हावर अजित पवारांच्या घड्याळावर उभारतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होणार. संजय मामांसाठी सध्या तर परिस्थिती म्हणजे अपक्ष राहण्यासाठी त्यांच्यासाठी संधी आहे का नाही तेच माहिती नाही. अपक्ष एवढे झालेले आहेत हे मात्र आपण ठरवलं की अपक्ष यावेळेस किती चालतील हे माहित नाही. कारण तुम्हाला अपक्षाला तुम्हाला वैयक्तिक तेवढी ताकद लागते. आता संजय मामांचे साखर कारखाने आहेत, त्यांची सहकारी संस्था आहेत, तो तर एक भाग झालाच. परंतु आताचा मतदार जागृत आहे, मतदानाचा टक्का वाढतोय कुठेतरी, त्याच्यामुळं तुम्ही अपक्ष किती चालाल यावेळेस गॅरंटी नाही. कारण यावेळेस महायुती आणि महाआघाडी अशी टक्कर आहे. त्यामुळं मला वाटत नाही पूर्ण महाराष्ट्रातच यावेळेस अपक्षाचं काही चालेल जास्त. करमाळा विधानसभा मतदारसंघाबाबत आपण बोलतोय, काय वाटतं करमाळा मतदारसंघामधली जातीय समीकरणं कशा पद्धतीची असतात? करमाळा आपण पाहिलं तर करमाळ्यामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व आहे, त्या खालोखाल धनगर समाज आहे मोठ्या प्रमाणात. तुम्हाला करमाळा मतदारसंघ जर आपण पाहिला तर करमाळ्याच्या सगळ्यात मोठी पार्श्वभूमी म्हणजे की सोलापूर जिल्ह्याचं वर्धाईनी उजनी धरण जे आहे त्याचं करमाळ्याचा भरपूर मोठा भाग उजनी धरणात गेलेला आहे. बॅकवॉटर सगळं करमाळ्यात जातं. तुम्हाला तिथल्या लोकांच्या अजून पुनर्वसनाच्या समस्या आहेत. तुम्हाला आता आपण एवढं पाहतोय पण कित्येक वर्षापासून करमाळा ते टेंभुर्णी एवढा एक रस्ता पूर्ण झालेला नाही. म्हणजे दुर्दैवाचा भाग आहे की आपण गडकरी साहेब सगळ्या जगभर देशभर चर्चिले जातात नावा की रस्त्यांमुळं. भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात त्यांनी रस्ते चांगले केले, पण करमाळ्याच्या पुढं नगरकड रस्ता चांगला आहे, टेंभुर्णीच्या अलीकडे सगळे रस्ते आहेत, तेवढाच पॅच कित्येक वर्षापासून रस्ता झालेला आहे. तो प्रॉब्लेम आहे. मग असे विरोधाभास आहेत की बाबा तुम्ही विकासाचं म्हणताय, उजनी धरणाचं एवढं पाणी मुबलक आहे तरी सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या पाण्याचा वाटा व्यवस्थित सगळ्यांना द्यावा लागेल. आता काय होतंय की काही ठराविक लोकांची मक्तेदारी आहे, सिन्हामाडा बोगदा असेल अथवा तुमचे 2 कालवे असतील, आणि अधिकारी जे आमदारांच्या अथवा राजकीय नेतृत्वांच्या प्रभावाखाली येऊन पाणी सोडण्याचा प्रकार करतात. मागच्या वेळेस सुद्धा उजनी 100% भरलं नसलं तरी सुद्धा त्याच्या अगोदर 100% भरतंय 4-5 वर्ष. उजनीतलं पाणी नियोजन होताना सुद्धा ते योग्य रीतीने झालं पाहिजे, ते सुद्धा कुठेतरी प्रॉब्लेम येतो. करमाळ्याचा तुम्हाला विकास जितक्या गतीने व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये. करमाळा एका टोकाला असल्यामुळं करमाळा हा जरा थोडा दुर्लक्षित भाग आहे. तिथं सक्षम नेतृत्वाची गरज आहे. तुम्हाला खेचून निधी आणून खेचून विकास करणारा नेतृत्व तिथं गरज आहे. तर त्या नेतृत्वाची वानवा करमाळ्याला आता जाणवते. सर तुम्ही मतदारसंघातले प्रश्न जे आहेत म्हणजे तुम्ही बोलता बोलता पाण्याचं जे काय बोललात, तर आणखी मतदारसंघातले प्रश्न असे कुठले आहेत? हे तर ठीक आहे, गटतट असतील, कोण कुठल्या गटात गेला वगैरे, याच्या पलीकडे जाऊन करमाळा वंचित अजून कुठल्या प्रश्नांपासून आहे? आपण जर करमाळ्यात कधी फिरलो तर आपल्याला अजूनही तेवढ्या प्रमाणात मोठे रस्ते चांगले दिसत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे ते दिसत नाही. तुम्हाला आता आपण जर काही भागात अकलूज बघितलं, पंढरपूर बघितलं, त्या ज्या प्रमाणात विकास होतोय. करमाळा सुद्धा सोलापूर जिल्ह्याचा भाग आहे, नगरच्या बाउंड्रीवरचा तालुका आहे.
खरं तर इथं विकास होणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलाही तालुका, महाराष्ट्र सरकारने एकदा सत्ता हातात आल्यावर पक्ष गटतट त्या तालुक्याच्या लोकांनी कुठं ना कुठं मतदान केलेलं आहे, तर त्यांना न्याय देण्यासाठी तिथं विकास कामं करणं गरजेचं आहे. पण विकास कामाच्या बाबतीत ही काही तालुके दुर्लक्षित दिसतात. करमाळ्यामध्ये सध्या काय वाटतं, एक पत्रकार म्हणून तुमची शेवटची कमेंट काय काय असेल? नाही, करमाळा विधानसभा मतदारसंघ हा आजपर्यंतचा असा मतदारसंघ राहिला आहे की तिथं भरपूर गटतट मोठे होते, नेते मोठे होते, परंतु स्थानिक आमदार तिथं निवडून यायचा. गतवेळी मात्र तसं झालेलं नाही. आता यावेळेस हे पाहावं लागणार आहे की करमाळाकर स्थानिक आमदाराला निवडून देतात का पुन्हा उपरा उमेदवार चालेल. जर का करमाळ्याचा विकास व्हायचा असेल तर निश्चितच करमाळाकरांना या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि करमाळ्याचा विकास करणारा नेतृत्व ओळखूनच त्याला मतदान करावं लागेल. धन्यवाद सर. खरंच तुम्ही सोलापूर जिल्हा म्हणजे आम्हाला सगळीकडे फिरणं, सोलापूर जिल्ह्यातले खाचे खडगे जे काही असतात ते आम्हाला फिरणं, खरंच तुम्ही एक जी आपली बाईट आहे त्याच्यामधून ते तुम्ही सगळं सांगितलं. सर, आम्हाला वेळात वेळ काढून भेटलात आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघाचं सविस्तर विश्लेषण केलं. त्याबद्दल सर हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.